नमस्कार. HP लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. नालासोपारा पूर्वेकडील टाकेपाडा येथील कोलबाव तलाव येथे एका आदिवासी युवकाची बाईक आणि शेतीचं साहित्य काही समाजकंटकांनी जाळून टाकलं आहे. ही घटना CCTVत कैदही झाली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत समाजकंटकांनी हे कृत्य केलं आहे. सुनील चिपाट असं पीडित आदिवासी तरुणाचं नाव आहे. रात्री 1:30च्या सुमारास एका अज्ञात तरुणाने तोंडावर रुमाल बांधून बाईकचा पेट्रोल पंप तोडला. गाडीचं पेट्रोल गाडीजवळ पाडल्यानंतर लांबून ज्वलनशील वस्तू फेकून आरोपी फरार झाला. या आगीत बजाज डिस्कवर ही बाईक पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तर बाईकच्या बाजूला असलेला स्टोर रूमही आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. या स्टोर रूममध्ये शेतीचं साहित्य होतं. पाण्याचा मोटार पंप, पाईप, खत, वायर, वेल्डिंग मशीन, सायकल इत्यादी बरंच आगीत जळून खाक झाले आहे. नालासोपारा पोलिसांनी मात्र अजूनही पीडिताची तक्रार दाखल करून घेतली नाही. त्याला सकाळी येण्याचं सांगितलं आहे, परंतु तक्रार मात्र अजून दाखल करून घेतलेली गेलेली नाही. पीडित सुनीलला अनधिकृत बांधकाम करणाऱ्या माफियावर संशय आहे, कारण त्याबाबत शेजारी चालणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत पालिकेत याने तक्रार देखील नोंदवली होती. हा सुनील चिपाट. काय झाली ही घटना, नेमकी कधी झाली काय? ही आज सकाळी 1:30च्या दरम्यान झाली घटना. आम्ही झोपेत होते. नंतर आम्हाला ते ब्लास्ट झालेला आवाज आला, तर आम्ही उठले तर बघल्यानंतर पूर्ण आग लागलेली, सर्व ठिकाणी आग लागलेली. आम्हाला उजवायचं कसं काय ते हे झाली, चिंता झाली. म्हणून मी गेलो, मागच्या बाजूला माझा भाऊ आहे मोठा, त्याला उठवायला गेलो. बाजूचे दोघे आहेत त्याला बोलवलं. त्याच्यानंतर आम्ही विजवा केली, पण पूर्ण आग भरपूर पसरलेली आणि पूर्ण जळून गेले आणि घरापर्यंत पूर्ण आग लागली. सर्व माझं शेतीचं साहित्य, माझी गाडी आणि सायकल वगैरे सगळं जळून गेलं. काय वाटतं तुला, हे कोणी केलं असेल असं? हे मी बिल्डिंगचा विरोध केलेला नाही. ते माझ्या ग्रीन झोनमध्ये आहे आणि ते कुठल्याही प्रकारचे त्यांना हे नाही का रस्त्याची सोय नाही किंवा गटाराची सोय नाही, पाण्याची सोय नाही. तर आम्ही सांगितलं की त्याच्यामुळे आमचं शेतीचं नुकसान होईल किंवा खराब होईल, तुमचं घाणीचं पाणी आमच्या शेतामध्ये येईल आणि शेतीला आमचं फार नुकसान होईल. त्याच्याकरता आम्ही सांगितलं का इकडे तुम्ही बांधू नका. त्याच्यावरती आमचा विरोध आहे आणि आम्ही विरोध याच्यामध्ये मांडला आपल्या महानगरपालिकेने पण त्याच्यावर कारवाई केली. त्याच्यानंतर त्यांनी तोडफोड केली. त्याच्यानंतर त्यांनी तोडफोड करत असताना त्यांनी स्टे ऑर्डर आणला. तर त्यांनी ती बांधकाम म्हणजे तोडायचं थांबवल्यानंतर ते गेले आणि त्यांनी सांगितलं स्टे हटवल्याशिवाय आम्ही आता त्याला कुठल्याही प्रकारची कारवाई करणार अशी महानगरपालिका बोलली आम्हाला. महानगरपालिकेचे आपले हे आहेत आयुक्त, ते बोलले आम्हाला का आता आम्ही काय करू शकत नाही, जिथपर्यंत स्टे हटत नाही तिथपर्यंत. तरी देखील दुसऱ्या दिवसापासून म्हणजे दर संडे जेव्हा महानगरपालिकेची सुट्टी असते, संडे किंवा दुसरा शनिवार महिन्याचा आणि चौथा शनिवार असे पकडून त्याने येऊन आणि सगळं ते काम जेवढं तोडलेलं त्याच्या अतिरिक्त काम करून त्याच्यामध्ये ते माणसं घुसवली त्यांनी. हा कुठला पाडा आहे आणि तुम्ही कुठल्या समाजाचे आहात? हा आहे पाडा नालासोपारा वेस्टमध्ये घासटाकी पाडा, कोलबाव पाडा आहे आणि मी पद्मावती मंदिराजवळ राहतोय आणि मी आदिवासी समाजाचा आहे. पोलीस कंप्लेंट केली? हां, पोलीस रात्रीच आम्ही विजवल्यानंतर त्यांना गेलेले आणि पोलिसांना बोलून आणलं. त्यांनी फोटो वगैरे काढून नेले आणि ते आता बोलल्यात की तुम्ही जी फुटेज आहेत त्याची CCTVची फुटेज आहेत ती तुम्ही येऊन तिकडे सबमिट करा आणि त्यांच्यावरती काय गुन्हा दाखल करा. तर तुम्ही जे संशयास्पद आहेत त्यांच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करू शकता.